मन माझे शिशिरातील इंद्रधनु हुंदक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. अशी चूक कधी करू नकोस, कारण आपल्या दोघांकरता तो एक बेरड चेक आहे. अंतराचं लग्न आपल्या जुन्या घरी व्हावं अशी तिच्या काकूची खूप इच्छा आहे. शारदा, तुझ्या भूतकाळाची सावली सुद्धा आपल्या संसारावर पडायला नको. आणि जर काय तू विसरायला तयार असशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आपलं जुनं घर पाडलं. त्या घराबद्दल वाईट वाटून घेऊ नका. शार्दूल, काय झालं? नाही, काही नाही. झोप लागत नाहीये का? जेलमध्ये असताना माझंही असंच व्हायचं. रात्रभर मला झोप लागायची नाही. सारखी तुझी आठवण यायची. शार्दूल, एक एक क्षण मला युगासारखा वाटायचा. मी नाही राहू शकत शार्दूल तुझ्याशिवाय. आय लव्ह यू. प्रियंका, राजाराम काकांवर जो हल्ला झाला त्यात तुझा हात नव्हता ना? हो, आय सी. म्हणजे अजूनही तुझ्या डोक्यात माझ्याविषयी संशय आहे? नाही, तसं नाही ग, पण तू असा विचारच कसा करू शकतो शार्दूल? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? नाही अगं पण काय शार्दूल? रे, त्या राजाराम पांढरेंनी रचलेलं हे षडयंत्र आहे. आपण केस जिंकली ना म्हणून वचपा काढण्यासाठी मला ह्यात गोवलंय त्यांनी. शार्दूल, आणि मला सांग, मी असं का करेन? आणि समजा मला असं करायचंच असतं तर मी तुला नसतं सांगितलं? मला माहितीये लोक मला खूप वाईट समजतात, पण तू लोकांच्या बोलण्यावर विश्वास नको ठेवूस. मी खरंच वाईट नाहीये रे शार्दूल. मी एकटी आहे ना, माझ्या मागे पुढे कोणी नाहीये, म्हणून लोक मला त्रास देत आहेत. अरे, आयुष्यात मी एक मुंगी सुद्धा मारली नाही, तर एका माणसाला मारण्याची सुपारी मी का देईन? शार्दूल, खरंच मी इतके वाईट नाहीये रे. माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच असं काही केलेलं नाहीये. प्रियंका, अगं हे बघ तू रडू नकोस. रडणं थांबव आधी. रडू नको तर काय करू? ज्या माणसावर प्रेम केलं त्याचाच माझ्यावर विश्वास नाहीये. मग तुझा जर माझ्यावर विश्वासच नव्हता तर तू का सोडवलंस मला तिथून? सडू द्यायचं होतं मला तिथे जेलमध्ये. प्रियंका प्लीज. ओके, आय एम सॉरी. माझा विश्वास आहे तुझ्यावर. खरंच शार्दूल, परत माझ्यावर असा अविश्वास दाखवू नकोस प्लीज. नाही दाखवणार प्रियंका. आय लव्ह यू शार्दूल. I love you too. खरंच वरुण किती चांगले आहेत. आजवर एवढा समजूतदार.
आणि मनाचा मोठा माणूस मी बघितला नाही. किती फरक आहे वरुणमध्ये आणि त्या हर्षवर्धनमध्ये. मी उगाच त्या हर्षवर्धनच्या बोलण्यात फसले. खरं तर त्यांच्यावर कुणी प्रेम करावं अशी त्यांची लायकीच नाहीये. वरुण सारख्या माणसावर जीव ओवाळून टाकावंसं वाटतं. आता ठरलं, या पुढचं आयुष्य फक्त वरुण सुभेदार सोबत काढायचं. मी हर्षला तोंडावर सांगणार आहे की मी आता वरुणशी लग्न करणार आहे म्हणून. तसंही आता वरुणला सगळंच ठाऊक आहे. त्यामुळे कुणालाही घाबरायची काहीही गरज नाही. खरंच तुझे बाबा खूप मोठ्या मनाचे आहेत असावरी. एवढी मोठी गोष्ट घडून सुद्धा ते एका शब्दाने नाही बोलले आपल्याला काही. आजकालच्या जगात अशी देव माणसं अजूनही आहेत यावर विश्वास नाही बसत माझा. या अशा माणसासमोर उभं राहायची लायकी नाही माझी. त्यांच्या पुढ्यात आलो की मला माझीच लाज वाटायला लागते. खरंच कसं जमतं त्यांना हे सगळं. माझ्या बाबांनी आयुष्यात कधीही स्वार्थ बघितलाच नाही. त्यांनी सतत दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार केला. म्हणूनच त्यांना हे जमू शकतं. आत्ताही बघा ना, त्यांचं वडिलोपार्जित घर गेलं, त्याचं त्यांना दुःख नाहीये. पण आपण शाळेवरचं लोन फेडलं, शाळा वाचली, याचा आनंद आहे. पण आत कुठेतरी त्यांनाही दुःख झालं असणार असावरी. शेवटी त्या घरावर त्यांचा जीव होता आणि ते घर माझ्यामुळे गेलं याचं मला खरंच खूप वाईट वाटतंय. पण आता नशिबासमोर आपण काय करणार सांगा. खरं तर मलाही खूप टेन्शन होतं. म्हटलं होतं जेव्हा त्यांना कळेल की आष्टीचं घर नाहीये, तेव्हा त्यांचं काय होईल. पण आईच्या मृत्यूचा आघात जसा त्यांनी सहजतेने पेलला होता ना, तसंच हाही आघात अगदी सहजतेने पेलला त्यांनी. फक्त तेच करू शकतात हे. असावरी पण मी त्यांना तसंच एक नवीन घर बांधून देईन. वचन देतो मी तुला. खरंच. तरी मी तुम्हाला म्हणत होते भाऊजी, तुम्ही घर विकायची घाई करू नका म्हणून. पण तुम्ही कोणी ऐकलंच नाही. माझ उमा, त्यावेळी माझ्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. शाळा वाचवण्यासाठी मला ते घर विकावं लागलंय. काका, मुळात तुम्ही त्या हर्षवर्धन भोसलेंवर विश्वास ठेवला ना, हेच चूक केलं. हो, आजपर्यंत त्या माणसानी दुसरा कुणाचाही विचार केला नाहीये. फक्त स्वार्थ बघितलाय, दुसरं काही नाही. अगदी असंच नाहीये नेहा. त्यांनी त्यांच्या भावाला पाठवलं होतं ते घर परत विकत घेण्यासाठी. पण त्याआधीच त्या घर मालकांनी घर पाडलं. त्याला ते तरी काय करणार. मुळात त्यांना कर्जासाठी शाळा गहाण ठेवायची परवानगी देणं चुकीचं होतं. हो काका. तुम्ही दोघी हा का नाही विचार करत आहे की तेव्हा त्यांना पैशांची खूप गरज होती आणि सावरीने मला शब्द दिला होता. तिच्यावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला. जेवढं दुःख आपल्याला झालंय ना, तेवढंच दुःख त्यांनाही झालेलं आहे. हर्षवर्धन रावांनी हात जोडून माफी मागितली आहे माझी. आणि ते असंही म्हणालेत की त्या घराच्या बदल्यामध्ये मी तुम्हाला दुसरं नवीन घर बांधून देईन म्हणून. आता त्यांनी भला मोठा राजवाडा जरी बांधून दिला ना, तरी त्या जुन्या घराची सर नाही येणार आहे या नवीन घराला. आपलं सर्वस्व होतं ते. तुम्हाला माहिती आहे ना आपलं सगळ्यांचं त्या घराशी काय नातं होतं ते. त्या आठवणी जुळल्या होत्या.
ते घर अस्तित्वातच नाहीये यावर ना माझा विश्वासच बसत नाहीये आता. उमा, कुठलीही गोष्ट चिरकाल टिकत नसते. प्रत्येक गोष्टीला अंत असतो, मग तो माणूस असो किंवा वास्तू. त्या घराची सोबत तेवढीच होती. नियतीचं चक्र कोणासाठीही थांबत नसतं. जे झालं ते खूप वाईट झालं असं समजायचं आणि पुढे जायचं. घडून गेलेल्या गोष्टीवर शोक करत बसण्यापेक्षा आपल्या भवितव्याचा जर आपण विचार केला ना, तरच ते आपल्यासाठी हितकारक राहील. हो, पण तू हे सगळं त्यांना का सांगितलंस? पण मी जे काही बोलले ते खोटं आहे का? घर पडलंय ना त्यांचं. हो, पण हे त्यांना सांगायचं नव्हतं. का सांगायचं नव्हतं? आज किंवा उद्या कळलंच असतं ना त्यांना. हो, पण तू का सांगितलंस? हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. माझ्यामुळे? हो, तुझ्यामुळे घडलंय. हे बघा, ह्या विषयावर आपलं आधीही बोलणं झालंय. उगाच वाद वाढवू नका. आणि जे काही झालं ना त्यात माझी काहीही चूक नाहीये. मुळात जे काही झालं तो निव्वळ मूर्खपणा आहे. तुमच्या दादांनी केलेला मूर्खपणा. एक शब्द बोललीस ना तर काय कराल? माराल ना? दुसरं येतं काय तुम्हाला? मारा ना, तेवढंच करू शकता. बस. आजपर्यंत तुझी प्रत्येक गोष्ट माफ करत आलोय, पण यापुढे काय केलंस ना तर ते मी माफ करणार नाही. दादा, तू मला बोलवलंस? हां. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी कालच्या तुमच्या भांडणाबद्दल. आधी एका घरात राहतो आपण. एका रूममध्ये कोणी शिंकलं जरी तरी दुसऱ्या रूममध्ये त्याचा आवाज येतो. तुम्ही तर एवढ्या मोठमोठ्याने भांडत होतात की शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा कळलं असेल. हे बघा, आधी नवरा बायको म्हटलं की भांडणं होणारच, होतातच. पण एका सभ्य सुसंस्कृत घरातली भांडणं आणि झोपडपट्टीतली भांडणं याच्यात थोडा तरी फरक असायला हवा. काय प्रॉब्लेम काय होता नक्की? एवढं चिडवून ओरडून का बोलत होतास? दादा, ती रोज रात्री उशीर येते. फोन केला तर उचलत नाही. विचारलं कुठे जाते तर नीट सांगत नाही. खूप बेशिस्तपणे वागते ती. एवढ्या रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं योग्य आहे का? तुला तर माहिती आहे आजकाल कोणाचा काही भरोसा देता येत नाही.
दादा म्हणून मी तिला थोडंसं बोललो. अच्छा, म्हणून असं ओरडून बोललास तिच्याशी? आधी काळजी वाटते तर प्रेमाने समजावून सांगायचं होतंस ना, कळलं असतं तिला कदाचित. हे बघ, आरडाओरडा करून प्रॉब्लेम कधीही सॉल्व्ह होत नाहीत. उलट ते वाढतात. आणि आरडाओरडा न करता, चिडचिड न करता आपल्याला हवं ते आपण साध्य करून घेऊ शकतो. आधी मानसी लहान आहे अजून. आत्ता 1-2 वर्षांपूर्वी कॉलेजमधनं बाहेर पडली. अल्लड आहे, थोडी हट्टी आहे. तिचं लग्न झालं तरी ती अजून स्वतःला कॉलेजमधली एक मुलगीच समजते. तू जोपर्यंत तिच्यावर एखादी जबाबदारी टाकत नाहीस ना, तोपर्यंत हे सगळे प्रॉब्लेम संपणार नाहीत. एक काम कर, मुलाचा विचार कर आता. खरंच सांगतोय, एकदा ती आई झाली ना की हे सगळे प्रॉब्लेम्स बंद होतील. मग तिला स्वतःच्या बाळाचा विचार करण्याखेरीज दुसरा मार्गच नाही उरणार. आणि तुझाही प्रॉब्लेम आपोआप मिटून जाईल. काय दादा? अरे लाजतोस काय? मोठा झालास तू आता. दादा अरे मी दादा मी काय? जरा भांडणं कमी करा आणि प्रेम करा. खूप मजा आहे त्यात. चल. दादा खरंच बदललाय. तुम्हाला भांडण नको करू असं म्हणाला. आणि तो जे काही म्हणाला त्यात पॉइंट आहे. मी मुलाचा विचार करायला खरंच काही हरकत नाही. अंतरा, हे अंतरा. अरे देवा, तू अशीच बसली आहेस? काय झालं? काय झालं? काय ती मंडळी यायची ना तुला बघायला? भाऊजी आणायला गेलेत त्यांना. चल आटप. बाई येऊ देत, बघू देत. असंच अशीच त्यांच्या पुढे जाणार आहेस तर तुला नाही मला नावं ठेवतील. जा तयार हो. डोकं फिरलंय का तुझं? अशी काय वागतेस अंतरा? काकू, माझं ऐकणार नाहीस अशी. मला नेहालाच सांगायला पाहिजे. नेहा, ए नेहा, सांग बाई जरा हिला. शार्दूल, आता सगळी इस्टेट आपल्या नावावर झाली आहे. मग काय? मग काय? आपण लग्न कधी करायचं? का असंच ठेवणार आहेस मला आयुष्यभर बिन लग्नाचं? नाही, तसं नाही. मग कसं? शार्दूल, आणखीन किती वाट बघायची मी लग्नासाठी? प्रियंका, लग्नाची घाई मलाही आहे, पण उगाचच घाई गडबडीत निर्णय घेण्यापेक्षा आपण नीट ठरवून मग निर्णय घेऊया. तुझ्या बोलण्यावरून तरी मला तसंच वाटतंय. शार्दूल, मी आता तुझ्याशिवाय नाही जगू शकत आहे. तुझ्यापासून दूर पण नाही जाऊ शकत आहे. आयुष्यभर मी तुझी वाट पाहिली. शार्दूल, माझं सगळं सर्वस्व मी तुला दिलंय. आता जर तू मला टीच केलंस तर मी जीव देईन. शार्दूल, प्रियंका, काहीतरीच काय बोलतेस तू? तू असा विचार तरी कसा करू शकतेस प्रियंका? ओके, तू म्हणशील तसंच करू. पास मग तर झालं. मग लवकरात लवकर लग्न करायचं ना? हो बाबा, तू म्हणशील तेव्हा करू लग्न. पास. शार्दूल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हॅलो, कशी आहे शारदा? हर्ष, तुम्ही? का कोणा दुसऱ्याचा फोन येणार होता आणि त्याचा समजून चुकून माझा रिसीव्ह केलास का तू? बोला, काय काम आहे? काम मी तुला आधीच सांगितलंय. मला काही पैसे हवेत. हे बघा हर्ष, शारदा प्लीज प्लीज नाही म्हणू नकोस. माझी कंडिशन काय आहे तुला चांगलीच माहिती आहे आणि ती तशी होण्याकरता तू जबाबदार आहेस हेही तुला माहिती आहे. मला पैसे हवेत कुठल्याही परिस्थितीत.
मी पैसे देऊ शकणार नाही. का का नाही देऊ शकणार? शारदा, तुझ्याकडे पैसे आहेत मला माहिती आहे. आणि शिवाय आसावरीने माझ्या कंपनीच्या अकाउंटमधनं मलाच न सांगता तुला जे पैसे दिले त्याचं काय? शारदा, असं करू नकोस प्लीज. तुला पैसे द्यावेच लागतील. मला एकदा मदत कर प्लीज. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे. कसलं प्रेम? कुठलं प्रेम? आपल्यात प्रेम वगैरे काही नाहीये. आणि तुमच्याकडून तर ते कधीच नव्हतं. एनिवे, मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही. पैसे हवे असतील तर 2 दिवसांनी फोन करा. तोपर्यंत बघते मी काय करायचं ते. शारदा, हर्षवर्धनने शारदाबरोबर जे काही केलं त्यावरून तर तो कसा माणूस आहे हे कळले मला आता. त्या माणसाचा काहीही भरोसा नाही. तो फक्त स्वतःसाठी जगतो. आसावरी सारखी बायको असून सुद्धा हा या माणसाला धडा शिकवायलाच हवा कायमचा.